आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये थार गाडीवर चढून मराठा आंदोलकांकडून जल्लोष साजरा, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। राज्याच्या नव्या ऊस गाळप हंगामासाठी परवाना देण्याची प्रक्रिया सुरू, मागील थकीत एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्यास परवाना मिळणार नाही, साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट निर्देश। सोने आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागणार। देशात बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा, नवीन स्थलांतर आणि परदेशी नागरिक कायदा लागू, परदेशी वारंवार येणाऱ्या ठिकाणांवर प्रशासनाचं लक्ष। 2 वर्षांहून अधिक काळ लोटूनही 2,000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात, तब्बल 5,956 कोटींच्या नोटा अजूनही चलनात। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर। कोल्हापुरात बाप्पांच्या विसर्जनावरून राडा, पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनावरून तणाव, कार्यकर्त्यांनी तोडले बॅरिकेड्स। नागपूर ते कोलकाता विमानाचं नागपूरमध्ये लँडिंग, विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, विमानात 272 प्रवासी करत होते प्रवास, मोठा अपघात टळला। नाशिकच्या नंदिनी नदीमध्ये सापडलेल्या स्फोटकांचं गूढ उकललं, महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आल्या होत्या जिलेटिन कांड्या। रत्नागिरीमधील नाखरे गावामध्ये सर्वेश मेस्त्री या तरुणीनं मराठी शाळा वाचवा असा संदेश देणारा देखावा साकारला। विशेष म्हणजे या देखाव्यामध्ये बाप्पा देखील शाळेच्या गणवेशात।